युद्धाची धूळ आणि भारतातील पाऊस काय सांगतायत तज्ज्ञ. मी ऐश्वर्या पाटील आणि आपण पाहताय टीव्ही नेक्स्ट मराठी. भारतात मान्सूनवर नेमका काय परिणाम होणार आहे, तज्ज्ञांची मतं काय आहेत जाणून घेऊयात. इराण आणि इस्रायल मधील संघर्ष हजारो किलोमीटर दूर असला तरी त्याचे परिणाम भारतापर्यंत पोहोचू शकतात, असा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिलाय. विशेषतः हा संघर्ष आणखी तीव्र झाला आणि इराणच्या अणुस्थळांवर मोठं नुकसान होऊन किरणोत्सर्ग किंवा मोठ्या प्रमाणात धूळ वातावरणात पसरली तर त्याचा परिणाम थेट भारतीय मान्सूनवर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. वैज्ञानिकांच्या मते मध्य पूर्व आणि भारतीय उपखंडातील वातावरणीय प्रवाह एकमेकांशी जोडलेले आहेत. त्यामुळे इराण परिसरातून वातावरणात गेलेले किरणोत्सर्गी कण किंवा धुळीचे ढग मान्सूनच्या वाऱ्याबरोबर भारताकडे येऊ शकतात. भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्थेचे हवामान तज्ज्ञ डॉक्टर रॉस्की मॅथ्यू कोल यांच्या मते अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता कमी असली तरी ती पूर्णपणे नाकारता येत नाही. जर वातावरणात मोठ्या प्रमाणात किरणोत्सर्गी कण किंवा धूळ पोचली तर त्याचा परिणाम तापमानावर होऊ शकतो. जमीन अपेक्षेप्रमाणे तापली नाही तर मान्सूनचे वारे कमकुवत पडू शकतात. दरम्यान इस्रायलनं इराणमधील नातांज आणि इस्फहान येथील अणुस्थळांवर हल्ले केल्यानंतर आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे महासंचालक राफेल ग्रासी यांनीही किरणोत्सर्ग बाहेर पडण्याचा धोका वाढल्याचा इशारा दिलाय. मात्र सध्या त्या ठिकाणची किरणोत्सर्गाची पातळी सामान्य असल्याचं सांगण्यात आलंय. ब्रिटनमधील हवामान संशोधक डॉक्टर अक्षय देवरस यांच्या मते मोठ्या ज्वालामुखी उद्रेकानंतर जसा वातावरणात परिणाम होतो तशीच परिस्थिती निर्माण झाल्यास नैऋत्य मान्सूनचा पाऊस कमी होऊ शकतो. इतकंच नव्हे तर त्याचे परिणाम पुढील वर्षीही जाणवू शकतात. एकंदरीतच इराण इस्रायल युद्ध हे केवळ दोन देशापुरतं मर्यादित नसून त्याचे पडसाद जागतिक हवामान व्यवस्थेवर उमटू शकतात. त्यामुळे या संघर्षाकडे जगभरातील हवामान तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांचं बारकाईनं लक्ष लागून आहे. त्यामुळे यंदाचा मान्सून काळ सुरू होण्यास विलंब होण्याची शक्यता किंवा कमी पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गोवा, कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र येथे याचे परिणाम दिसून येतील. त्यामुळे कोल्हापूर, सांगली येथेही मान्सून उशिरा येण्याची शक्यता आहे. या युद्धाचा परिणाम फक्त महागाई टंचाईवरच नाही तर हवामानावरही होत असल्याचं पाहायला मिळतंय. पाहत रहा टीव्ही नेक्स्ट मराठी.